काही नखरे करत होता. हा त्याला का? काय करत नाही मी, तर त्याची नखरे चालू आहे मला चावायची. ओ चाय. म्हणून मग तू धरला का? या आईला खेकड्याला कळत नाही का एवढा मोठ्या माणसाचा इगो हट केला ते. सोडून दे. कसं कशी करतो नांगी करतोय काय तो. सोडून दिला गप आता. चिखल होता ह्याच्यातून कसं काय गाड्याला. इथं माणसाला जायला रस्ता व्यवस्थित नाही. बादली बादली पाणी आहे ना. बादली आहे ना. काय वाटते परिस्थिती? काय परिस्थिती काय? चालण्याची परिस्थिती अवघड आहे मंडळी. हे जे आमचा काहीतरी उद्योग चालू आहे. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. तर मंडळी आपण गेलो होतो सकाळी ब्रोकली फवारा मारायला. काल तुम्हाला मी सांगितलं जसं आपला 5वा दिवस होता काल. ब्रोकली काढायचा गरज होती आपल्याला, पाऊस असल्यामुळे कंटिन्यू चालू आहे त्यामुळे आपल्याला फवारायचं होतं. परंतु इतका प्रचंड पाऊस आहे, श्वास घ्यायला वेळ देऊ नाही राहिलाय तो पाऊस. आणि आपलं फवारणी परत एकदा अर्ध्या रस्त्यात जाऊन परत कॅन्सल करावं लागलं. मी बघितलं असेल सकाळी थोडीशी तिच्या क्लिप्स की आपण निघालेलो होतो, परंतु पावसामुळे कॅन्सल करावं लागलं आपलं काम. परंतु ठीक आहे, चला परत जेव्हा आपण आता वावरात जाऊ त्यावेळेला अपडेट देऊ सांगितलं. पुढे कंटिन्यू होईल. पुढचा उद्याचा दिवस असू शकतो किंवा आता कारण दुपारी पण जायची शक्यता आहे आपली. बघूया दुपारी जाता आलं तर जाऊया. बघू मग तुम्हाला सांगू तिथे काय कंडिशन. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. आणि मंडळी तुम्ही जर मागे 2 दिवसापासून आता ब्लॉग सुरू करायचा प्रयत्न करत होतो आम्ही, परंतु अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर पाऊस पडायचा 2 दिवस, आणि 2 दिवस पाऊस इतका कंटिन्यू होता की तो काही फवारा मारायचा मुहूर्तच सापडत नव्हता 2 दिवसापासून. पण आज जरा मुहूर्त भेटलाय आणि त्याचबरोबर आजची पायी जाण्याची वेळ आलेली आपल्यावर. तर खाली वावर माती हे रस्ता एकदम खराब झालेला आहे पावसामुळे 2 दिवस कंटिन्यू. हे बा पाणी बघा. इथे गाडी चालवणं मोटरसायकल घेऊन जाणं अवघड आहे. आणि विषय थोडा गंभीर अजून असा आहे की सगळंच गंभीर आहे पावसामुळे. तर तेच सांगण्यात काय आता मजा वाटत नाही आहे. त्यामुळे आता आपण सरळ भेटूया वावरात फवारा मारताना. चालण्याची परिस्थिती अवघड आहे मंडळी. विहिरीचं पाणी जवळपास पूर्ण वरती आलंय. थोडक्यात राहिलंय बघा एवढंच. आता चिखल होतं ह्याच्यातून कसं काय गाड्याला. इथं माणसाला जायला रस्ता व्यवस्थित नाही. हळूवार पाय टाकत जावं लागणार. किती अवघड आहे, अवघड आहे चालायची. चिखल झालेला 2 दिवसापासून सलग पाऊस पडतोय आणि पूर्ण वावरात इथं पाणी झालेलं आहे. आणि आपल्या वावराची परिस्थिती काय हे तर दुसऱ्यांचं आहे. आता आपली वावराची परिस्थिती बघूया. इथं आपण मागचे ब्लॉक बघा, मस्तपैकी चिखल करून ठेवला होता ट्रॅक्टरने. जरा मागचे आपल्या वावराची जरा परिस्थिती पाहून काय आहे, ब्रोकली जिवंत आहे का संपली तिचं. आलोय मंडळी आपण वावरात. नशीब एक आहे बुवा आपल्या वावरात, पाणी थांबून राहत नाही. त्यामुळे परिस्थिती थोडीफार तरी चांगली आहे. थोडीफार म्हणजे आता ते मध्ये गेल्यावर समजेल किती थोडीफार चांगली आहे फवारा मारता मारता.
बादली पाणी आहे ना? बादली आहे ना. काय वाटते परिस्थिती? काय परिस्थिती काय? परिस्थिती काय हाय ते उद्या माल काढायचा आहे. बाकी झाडं साडत आहे. ही प्रजात आपण जे लावली ना साकी नावाची ब्रोकोली ही, तर ही पाऊस पडल्यावर खराब होऊन जाते. ओके. त्याच्यामुळं फवारायला आपण फक्त तिला थोडं तिचं स्पॅन वाढवतोय. बाकी खराब तर होणारच आहे पाऊस पडल्यावर, काहीच करू शकत नाही त्याला. त्यात अजून एक प्रजाती येते ती थोडी पावसात चालती, पण मग तिची क्वालिटी एवढी मस्त नाही राहत. ओके. इकडे आपली आईसबर्ग आहे म्हणजे ॲटलिस्ट आईसबर्ग तरी व्यवस्थित पावसात घेण्यावरती राहावी आणि चाललंय प्रयत्न करायचा काम. चला तर मंडळी, फायनली आपलं सगळं 2 दिवसानंतर पाऊस कंटिन्यू असल्यामुळे आपले 2 दिवस वाया गेले आणि पाऊस काय आपल्याला फवारा मारून देत नव्हता. पण सरते शेवटी आता फायनल झालेलं आहे. फवारा मारून स्थिती नाजूक आहे. बस आजचं मरण उद्यावर ढकलायचा प्रयत्न चालू आहे आपला मंडळी. त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे आपले. बघूया उद्या कुठं आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या बघूया किती जगताय आणि आपल्या फवारणी मारण्यामुळे किती गोष्टी आपल्या साध्य झाल्या. हे जे आमचा काहीतरी उद्योग चालू आहे, मला असं वाटतं खेकड पकडली वाटतं त्यांनी. खेकडीचा खेळ करताय. रानटी माणूस एकदम. बघा पकडली. आज संध्याकाळी लय नखरे करत होता. हा त्याला का? काय करत नाही मी, तर त्याची नखरे चालू आहे मला चावायची. ओ चाय. म्हणून मग तू धरला का? या आईला खेकड्याला कळत नाही का एवढा मोठ्या माणसाचा इगो हट केला त्याने. सोडून दे. कसं कशी करतो नांगे करतोय काय तो. सोडून दिला गप आता. तास नको देऊ मला. चल. गेला वाटतं पाण्यात हे करून बसल ना काय. ह्याच्यात जर पाय पाडला तर कार्यक्रम हा. याच्यात पण किडी आता इथं पाय घालायला भीती वाटत राहील. गायब झाला माणूस. चला मंडळी, स्वच्छ झऱ्याच्या पाण्यामध्ये हातपाय धुवायचा वेगळाच आनंद इथे आपण मी अजून खाली माती इकडे ठेवून आलो मी ते माझं देवराय आता. पाणी सोडलं direct. चला मंडळी आता तर मंडळी आजचा दिवस संपलेला आहे. म्हणजे फवारणीसाठीचा फक्त शेतातलं काम आता संपलेलं आहे. पण अजून दिवस सुरू झाला आहे तसा पाहता गेला तर. आमच्या अजून बाकीची कामं बाकी आहे. तर आता घरी जायचं आणि दुसरी कामं बघायची आणि परत उद्या तोंड घेऊन इकडे यायचं. ओके. आणि उद्या असणार आहे आपला खुडा. तुम्हाला सांगायचं सांगितल्याप्रमाणे आपला आता हा जवळपास तुम्हाला 6वा खुडा सांगितल्याप्रमाणे माल ऑलरेडी लय खराब झालेला आहे. पैसा काय आलेला नाहीये. घातला तो पण नाही आला. तर हे होत राहतं. मनाला दुःख होतंय. ते त्यांच्या आवाजातनं तुम्हाला मला कळत. आता. त्यांच्या पण आवाजात मी थांबून ठेवलं ना. त्यांच्या आवाजातनं तुम्हाला कळतच असेल परिस्थिती काय आहे. तर मंडळी विषय काय आहे? तरी पण आपलं काम हे आहे माहिती आहे. आता याच्यातनं काही निघणार नाहीये. तरी पण आम्ही तेवढे चाललंय. अजून 10-5 भेटलं तर भेटले. त्यासाठी खेळ चालू आहे. उद्याचा गुडा करून ठरवू आपण. वावर रोडरायचं का अजून एखादा पुढा.
ते तुम्हाला उद्या कळेलच. उद्याच्या दिवशी सगळे जवळपास परिस्थिती समजेल किती निघणार आहे का. तोपर्यंत मंडळी राम राम सांगतो.